गणेश बाप्पाच्या आगमनाला अवघा महिना बाकी आहे. पण मुंबईत मात्र बाप्पाच्या आगमनाची चाहूल आत्तापासूनच लागली आहे. लालबाग, परळ आणि दादरचा परिसर तर गणेश उत्सवाच्या धामधुमीत आत्तापासूनच अक्षरशः बुडून गेला आहे. या परिसरातील मोठमोठ्या गणेश मूर्तींच्या चित्रशाळांमध्ये गेलं की डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या भव्य मूर्ती पाहायला मिळत आहेत. कुठे बाप्पाचं पारंपरिक रूप तर कुठे आकर्षक आणि वेगवेगळ्या संकल्पनांमधून साकारलेल्या मूर्ती. प्रत्येक मूर्ती गणेश भक्तांचं लक्ष वेधून घेत आहेत. रविवारी मुहूर्त साधत गणेश भक्त आणि तरुणाई बाप्पाच्या आगमन सोहळ्यात अक्षरशः भान हरपून सहभागी झाली होती. लालबाग, परळमधले रस्ते गर्दीने फुलून गेले होते. चारही बाजूनी मोरया मोरयाचा जयघोष ऐकू येत होता. हातातले मोबाईल बाप्पाच्या मूर्तीची छबी टिपण्यात व्यस्त होते. तर कंटेंट क्रिएटर्स मिळेल त्या कोणातून हा सगळा माहोल आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होते. तरुणीही पारंपरिक वेशात मोठ्या उत्साहाने या आगमन सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. एकीकडे भव्य सार्वजनिक गणेश मूर्तींचं आकर्षण तर दुसरीकडे घरगुती गणपतींच्या मूर्तींचं बुकिंग करण्यासाठीही गणेश भक्तांची लगबग सुरू झाली आहे. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार बाप्पाची मूर्ती निवडताना दिसत होता. गणेश उत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीलाही वेग आला आहे. ढोलकी, तबला आणि इतर वाद्यांच्या दुकानांमध्येही गर्दी दिसत होती. खरेदी करता करता दमलेल्या मंडळींचा मोर्चा मात्र मुंबईच्या हक्काच्या वडापावकडे वळताना दिसत होता. पण या सगळ्या उत्साहाच्या गर्दीत वाहतुकीचा मात्र बोजवारा उडालेला पाहायला मिळाला. रस्त्यांवर वाढलेली गर्दी आणि वाहनांची संख्या यामुळे वाहतूक पोलिसांची चांगलीच तारांबळ उडताना दिसली. आणि हा तर फक्त ट्रेलर आहे. आता गणेश उत्सव जवळ येईल तसा लालबाग, परळ आणि दादरचा हा उत्साह आणखी वाढणार आहे. पुढचे काही रविवार मुंबईच्या या परिसरात असाच जल्लोष, अशीच गर्दी आणि बाप्पाच्या आगमनाचा असाच भन्नाट माहोल पाहायला मिळणार आहे. बाप्पाच्या या आगमनाचा जल्लोष आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच भन्नाट मराठी स्टोरीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.